नाशिक शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने उल्लेखनीय कामगिरी करत एक सराईत आरोपी व एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं असून चोरीच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईत चोरीची वाहने खरेदी करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पिंपळगाव खाम येथील मनोहर लॉन्स समोर सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत गोरख शिवानंद प्रसाद वय वर्ष 19 हा ओमकारनगर पंचवटी येथे राहणारा व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून रॉयल एनफील्ड बुलेट क्रमांक MH18 CA 0739 चोरी केल्याची कबुली दिली। चोरी करताना वापरलेली होंडा ॲक्टिवा क्रमांक HH15 FP 4856 देखील जप्त करण्यात आली आहे। पुढील तपासात आरोपींनी नाशिक शहर व सिन्नर परिसरातून विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं आहे। चोरीच्या गाड्या प्रथमेश विनोद जोशी, सावरकर नगर, मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक याला विक्रीसाठी दिल्याचं समोर आलं असून त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे। एकूण 5,40,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून गंगापूर, सरकारवाडा व सिन्नर पोलीस ठाण्यातील एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील तपास सुरू आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।